हॅलो, नमस्कार. आजचा व्हिडिओ असणार आहे सोमनाथ ज्योतिर्लिंग मंदिराचा. तर आम्ही आता सोमनाथला पोहोचलो आहे. संध्याकाळी आम्ही सोमनाथला पोहोचलो आहे. आम्ही आता हॉटेलला आलो. हा आमचा रूम आहे. 2300 रुपये AC रूम होती. मंदिराच्या अगदी जवळच होतं. आणि आता मस्त आम्ही इथं चहा, कोणाला कॉफी पाहिजे होती ते कॉफी घेऊन थोडा आराम करतो आहे. आणि मग आम्ही दर्शन घेण्यासाठी सोमनाथच्या मंदिरात जाऊ. तर आमच्या हॉटेलच्याच बाजूला गेटमधून अहिल्याबाई होळकरांनी जे मंदिर बांधलं होतं सोमनाथचं ज्योतिर्लिंगाचं, ते जसं ज्योतिर्लिंगाचं मंदिर आहे सेम तसंच हुबेहूब हे अहिल्याबाई होळकरांनी मंदिर बांधले, ते बाजूलाच बांधलेलं आहे. तर त्या मंदिरात पहिले आम्ही दर्शन घेतलं, कारण ते जवळच होतं. रात्रीचं मी तुम्हाला दाखवते. वर आणि खाली असं दोघं आहे. वरती पण गाभाऱ्यामध्ये शिवपिंड होती आणि खाली पण होती, दोघं ठिकाणी. पहिल्यांदा मी वर गेली तर मला वाटलं की हीच ती शिवपिंड आहे जी अहिल्याबाई होळकरांनी स्थापन केली आहे. तर ही ती नव्हती, खालच्या गाभाऱ्यामध्ये होती. सोमनाथ मंदिरामध्ये जर कोणाला अभिषेक वगैरे करायचा असेल तर तिथं गर्दी असते आणि तिकडे न करता ते पंडित लोक आपल्याला ह्याच मूळ पिंडी इकडे घेऊन येतात, ह्या मंदिरात घेऊन येतात आणि इथंच आपल्याकडून अभिषेक वगैरे हा करून घेतात. अहिल्याबाई होळकरांनी जे मंदिर बांधलं आहे त्या मंदिराच्या शिवपिंडीवरच सगळा अभिषेक वगैरे हा केला जातो. इथं शांततेत वातावरण आहे, शांत असतं आणि शांततेत आपला हा अभिषेक, पूजा वगैरे ही सगळी संपन्न होते. तर हे आता आम्ही खालच्या इकडे साईडला जातोय. खालच्या साईडला गेल्यानंतर तिकडे तुम्हाला हे दिसेल. हे बघा, समोर अहिल्याबाई होळकरांचा पुतळा आहे आणि त्या स्टॅच्यूच्या समोरच इकडे हे मंदिरात प्रवेश करण्याची जागा आहे. तर सोमनाथ मंदिर हे गुजरात राज्याच्या वेरावळ या ठिकाणी समुद्रकिनारी वसलेलं आहे. शंकर महादेवाच्या 12 ज्योतिर्लिंगापैकी पहिल्या क्रमांकाचे ज्योतिर्लिंग म्हणजे सोमनाथ. या अतिप्राचीन मंदिराचे अस्तित्व हे 2000 वर्षापासून अधिक आहे असं मानलं जातं. आणि ह्या मंदिराच्या गाभाऱ्यात शंकर महादेवाचे शिवलिंग आहे. मंदिराचा गाभारा हा पूर्णपणे सोन्याचा आहे. या मंदिरात देवांचे देव शंकर महादेवाची पूजा केली जाते. हे जे तुम्ही स्ट्रक्चर बघता आहेत, हुबेहूब असंच मंदिर हे सोमनाथाचं महादेवाचं 12 ज्योतिर्लिंगाचं मंदिर आहे. इकडे डाव्या हाताला आपल्याला गणपती, उजव्या हाताला हनुमानजीची प्रतिमा. हा जो स्ट्रक्चर आहे मंदिराचा, असा स्ट्रक्चर मध्ये आहे. पहिल्यांदा मी हे बघितलं होतं आम्ही, आणि नंतर जेव्हा मेन आपण सोमनाथचं मंदिर बघायला गेलं तेव्हा मला आश्चर्य वाटलं की अरे सेम तसंच आहे. दीपस्तंभ, बाहेरचं जे काही आहे सगळं स्ट्रक्चर ह्याच पद्धतीने आहे. फक्त ते सोन्याने बनवलेलं आहे जो मधला गाभारा आहे तो. आणि जी पूजा जी होती, आता हे जे पूजेचं जे डेकोरेशन केलं आहे फुलांचं वगैरे, या पिंडीला जसं होतं तसंच सेम मधल्या सोमनाथाच्या पिंडीला पण, शिवपिंडीला पण असंच शिवलिंगाला असंच डेकोरेशन हे केलेलं होतं. या मंदिरात गर्भगृह, सभामंडप आणि नृत्य मंडपाचा समावेश आहे. मुख्य मंदिराचे शिखर आणि गोपुर 150 फूट उंचीचं आहे. शिखराच्या शिखरावर सुमारे 10 टन वजनाचा कलश आणि 27 फूट उंचीचा परिघाचा ध्वज आहे तिकडे. आता सोमनाथ मंदिराची जी पौराणिक कथा आहे तर ती अशी आहे की चंद्रदेवाशी म्हणजे सोमदेवाशी संबंधित आहे. प्रजापती दक्षने त्यांच्या 27 मुलींचा विवाह चंद्रदेवासोबत केला होता आणि त्या 27 मुली यांनी चंद्रदेवाला पती म्हणून मिळाले म्हणून त्या खूप आनंदी होत्या. त्यानंतर चंद्रदेवाने या 27 जणींपैकी एकीच्या म्हणजे रोहिणी नावाच्या पत्नीवरच ते प्रेम करायचे. त्यामुळे बाकीच्या 26 जणी चंद्रदेवा नाराज होऊन आपल्या वडिलांकडे जातात आणि त्यांना प्रजापती दक्षांना सांगतात की ज्यांची जी व्यथा होती ते सांगतात. त्यामुळे ते दुःखी होतात. प्रजापती दक्ष चंद्रदेवाची भेट घेतात आणि त्या सगळ्या पत्नींना समान वागणूक देण्यास ते सांगतात. चंद्रदेवाला एवढे समजावून सुद्धा त्यांनी ऐकलं नव्हतं त्यांचं. त्यानंतर ज्या 26 कन्या होत्या त्या आपल्या पतीची तक्रार घेऊन आपल्या वडिलांकडे जातात आणि मग ते प्रजापती दक्ष चंद्रदेवावर क्रोधित होतात आणि मग त्यांना शाप देतात की तुम्हाला क्षयरोग होईल वगैरे, असा ते शाप देतात. शाप दिल्यानंतर चंद्रदेव ग्रासित होतात, रोगाने ग्रासित होतात आणि संपूर्ण पृथ्वीवर काळोख पसरतो. चंद्रदेवचा जो शाप आहे ते ब्रह्मदेवाकडे जातात चंद्रदेव. मग ते त्यांना सांगतात की तुम्ही भगवान शंकरांचा मृत्युंजय मंत्राचा जप करून शंकर महादेवाची तपश्चर्या करा.
मग 6 महिने त्यांनी तपश्चर्या केली. शंकर महादेव प्रसन्न होतात आणि मग चंद्रदेव हे शापातून मुक्त करतात. त्यानंतर सोमदेवाद्वारे या ठिकाणी शंकराच्या मंदिराची स्थापना केली जाते. म्हणूनच या मंदिराला सोमनाथ असे नाव पडले आहे. आता या अहिल्याबाई होळकरांच्या बाजूलाच हे मंदिर आहे आणि ह्या मंदिराच्याच बाजूला समोर ते बघा, हे आहे 12 ज्योतिर्लिंगापैकी पहिलं स्थान याला दिलं गेलेलं आहे. ते आहे सोरटी सोमनाथ. मस्त इकडे वाजा वगैरे चालू होता. आम्ही इकडे आल्यानंतर आम्हाला कळालं की इथं मोबाईल अलाउड नाही आहे. मध्ये आपण मोबाईल नाही घेऊन जाऊ शकत. त्यामुळे आम्ही बाकीचे गेले रूमवर, मोबाईल ठेवला आणि मग आम्ही बाकीचे इकडे मंदिरात दर्शन घ्यायला गेलो. खूप छान दर्शन झालं. काही गर्दी नव्हती. अगदी 5 मिनिटातच दर्शन आमचं झालं. त्यानंतर लाईट शो होता. इथं 8 ते 9 लाईट शो चालतो. त्याचं तिकीट होतं 50 रुपये पर पर्सन होतं. तर तो लाईट शोही तुम्ही बघू शकता. लाईट शोमध्ये हे जे सोमनाथ मंदिर आहे त्याची आपल्याला हिस्ट्री सांगितली जाते. ते कसं बनलं, काय बनलं, कितीदा ते लुटलं गेलं, या सगळ्या आपल्याला त्याची माहिती सांगितली जाते. की ते खूप वेळा नष्ट झालं होतं तरी ते पुन्हा त्याच दिमाखामध्ये उभं आहे. 17 वेळेस त्याचं पुनर्निर्माण करण्यात आलेलं आहे. 17 वेळेस लुटलं गेलं आहे, तुटलं आहे ते मंदिर. या सगळ्या गोष्टींची आपल्याला तिथं माहिती सांगितली जाते त्या लाईट शोमध्ये. ज्या व्यक्तींनी मंदिराच्या कार्यासाठी आणि मंदिर वाचवण्यासाठी योगदान दिले त्यांचे पुतळे इथं आपल्या मंदिराबाहेरच्या परिसरात पाहायला मिळतात. मंदिराच्या समोरच हे बघा, सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा आपल्याला बघायला मिळतो. कारण त्यांनी मंदिराच्या निर्माणासाठी खूप मोठे योगदान दिलेले आहे. मंदिराच्या अगदी ऑपोजिट समोरच आहे तो. पहिले त्यांचा पुतळा लागतो, मग हे गेट लागतं आणि मग त्यानंतर मुख्य मंदिर आपल्याला लागतं. हे सगळे व्हिडिओ मी बाहेरून काढले. मध्ये कॅमेरा अलाउड नव्हता, पण मला तुम्हाला दाखवायचं होतं म्हणून मी हे सगळे व्हिडिओ बाहेरून शूट केले आहे. मंदिर जे आहे सकाळी 6 वाजता भाविकांना दर्शनासाठी खुले केले जाते आणि रात्री .10 वाजता म्हणजे 10 वाजले की पूर्ण मंदिराचे लाईट वगैरे सगळं बंद केलं जातं. म्हणजे सगळाच परिसर तिकडचा बंद होतो. अहिल्याबाई होळकरांचं जे मंदिर आहे ते पण बंद होतं. मंदिरात दिवसभरातून 3 वेळा म्हणजे सकाळी 7 वाजता, दुपारी 12 वाजता आणि संध्याकाळी 7 वाजता महादेवाची आरती केली जाते. मंदिरातील लाईट शो पण खूप उत्कृष्ट अनुभव आहे. या शोची टाईम मी तुम्हाला सांगितलं 8 ते 9 आहे, पण जर जास्त सीझन वगैरे असेल तर 2 वेळेस हा शो दाखवला जातो, गर्दी जास्त असेल तर. रात्रीचा लाईट बघा किती छान असे दिसत आहेत ते मंदिरावर. जो लाईट प्रकाश केला जातोय रंगबिरंगी आणि खूप छान असं दिसत होतं. व्हिडिओतही तुम्हाला दिसत असेल. मी प्रत्यक्षही बघत होती तर अगदी खूप छान असं वाटत होतं मनाला. त्यानंतर इथं जर तुम्हाला पोचायचं असेल तर रेल्वे मार्गाने सोमनाथ मंदिरात जाण्यासाठी सर्वात जवळचं रेल्वे स्थानक गुजरातमधील वेरावळ हे आहे. या स्थानकापासून मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला साधारण 5 मिनिटं लागतात. हवाई मार्गाने तुम्हाला यायचं असेल तर जवळचं विमानतळ दीव आहे. त्यानंतर सोमनाथला जर बस पण येतात आणि बरेच सारे पर्याय आहे. आम्ही इकडे तर आमची गाडीच घेऊन आलो होतो. बससाठी प्रति दर 300 रुपये लागतात दीवपासून सोमनाथला येण्यासाठी. याशिवाय राजकोट, पोरबंदर आणि अहमदाबाद सारख्या जवळपासच्या ठिकाणाहून सोमनाथला बसने येता येतं. आता सकाळ झाली आणि सकाळी आम्ही आंघोळ वगैरे करून मस्त 7 वाजता पुन्हा दर्शनासाठी गेलो. म्हणजे 2दा आमचं दर्शन इथं झालं आहे. रात्री आलो तेव्हाही केलं होतं आणि आता सकाळी पण आम्ही दर्शनासाठी गेलो होतो. तर सकाळचा व्ह्यू मी तुम्हाला दाखवते. तर हे सोमनाथ मंदिर जे आहे ते गुजरातमधील पश्चिम किनाऱ्यावर सौराष्ट्र राज्यातील वेरावळ बंदराजवळ प्रभास पाटणमध्ये आहे. हे मंदिर भारतातील भगवान शंकराच्या 12 ज्योतिर्लिंग मंदिरांपैकी पहिले मंदिर आहे असे मानले जाते. म्हणजे 12 ज्योतिर्लिंग जर तुम्हाला सुरुवात करायची तर इथून आपल्याला सुरुवात करायची असं म्हटलं जातं. गुजरातमधलं हे महत्त्वाचं तीर्थस्थान आणि पर्यटन स्थळ देखील आहे. प्राचीन काळापातील अनेक मुस्लिम आक्रमणांनी आणि पोर्तुगीजांनी हे मंदिर वारंवार पाडल्यानंतर सध्याचे हिंदू मंदिर चालुक्य शैलीतून पुन्हा बांधले गेले होते. सोमनाथ म्हणजे देवांचा देव, जो भगवान शिवाचा एक भाग असल्याचे मानले जाते. गुजरातचे सोमनाथ मंदिर भगवान शिव यांना समर्पित केलेले आहे. सोमनाथ समुद्राच्या अंटार्क्टिकापर्यंत सरळ रेषेत जमीन नसलेल्या ठिकाणी हे मंदिर आहे.
सोमनाथ मंदिराचा प्राचीन इतिहास आणि त्याची वास्तुकला आणि प्रसिद्धी पाहण्यासाठी देश आणि जगभरातून खूप मोठ्या संख्येने पर्यटक इकडे येत असतात. भारताचे पहिले गृहमंत्री वल्लभभाई पटेल यांच्या आदेशानुसार समकालीन सोमनाथ मंदिराची पुनर्बांधणी सुरू झाली आणि मे 1951 मध्ये त्यांच्या मृत्यूनंतर पूर्ण झाली. आता सध्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे श्री सोमनाथ मंदिर ट्रस्टचे विद्यमान अध्यक्ष आहेत. आता हे जे मंदिर आहे ते 17 वेळा तोडण्यात आलं होतं, नष्ट करण्यात आलं होतं. हे समुद्राच्या जवळच असल्यामुळे याच्या आणि सोन्याचं होतं, त्याच्यामुळे या मंदिरात जे मूर्तीवर जे किंवा जे सोनं काही असायचं ते लुटण्याचा प्रयत्न केला जायचा, त्यामुळे हे मंदिर तोडण्यात यायचं. तर असं म्हटलं जातं की याच्या समोर जे अहिल्याबाई होळकरांनी जे मंदिर बांधलं होतं, जे जुनं सोमनाथ मंदिरही त्याला म्हटलं जातं. तर जेव्हा हल्ला झाला होता तर तेव्हा हे मेन आपलं सोमनाथचे मंदिर आहे, त्याची जी शिवपिंड आहे ती इथून उचलून तिकडे जुन्या अहिल्याबाई होळकरांच्या मंदिरात ती स्थापन करण्यात आली आहे, असे देखील म्हटलं जातं. आता तिथले लोक असं म्हणत होते. आता खरं काय खोटं काय ते मला देखील काही माहिती नाही. तर असं म्हणतात ते की ते मंदिर जुनं सोमनाथ मंदिर हेच खरं सोमनाथचं मंदिर आहे. पण असं काही नाही, आपली श्रद्धा जिथं असेल, जिकडे मला म्हणजे खरं जे मेन सोमनाथचं मंदिर आहे ना, तिथं मध्ये गेल्यानंतर एकदम पॉझिटिव्ह वाटत होतं, पॉझिटिव्ह ऑरा तिकडे वाटत होता. खूप प्रसन्न असं वाटत होतं, शांत वाटत होतं. म्हणजे मी मागायला आपण काय मागणार त्याच्याकडे. तिकडे गेल्यावर त्या शिवपिंडीकडे बघूनच मन इतकं प्रसन्न झालं होतं की मला आठवतही नव्हतं की मला काय मागायचंय. तर तोंडात फक्त एकच वाक्य येत होतं, ओम नमः शिवाय किंवा शिवशंभो शिवशंभो किंवा ओम नमः शिवाय याचाच जप चालू होता. जेव्हा मी पायरी चढली तेव्हापासून माझ्या तोंडामध्ये ओम नमः शिवाय असंच चालू होतं. आपल्याला काय मागायचंय किंवा काय सांगायचंय देवाला ते सुद्धा मी विसरली होती. आणि दर्शन झाल्यानंतर बाहेर निघालो. 2दा आमचं दर्शन झालं. इकडे बाहेर खूप साऱ्या वस्तू आहेत विकायला. डमरू आहे, शंख आहे, दक्षिणावर्ती शंख, साधे शंख, खेळणे आहेत मुलांचे, लहान मुलांसाठी. त्यानंतर शिव जे आहे, आदियोगी शिव आहे, त्यांची मूर्ती किंवा शिवपिंड, अशा खूप साऱ्या वस्तू इकडे विकायला बाहेर मोठा बाजार आहे किंवा यात्रासारखं वगैरे पण इकडे आहे. तर सोमनाथमध्ये अजून बघण्यासारखं आहे. भालका तीर्थ आहे, जिथं श्रीकृष्णाचा मृत्यू झाला, जिथं बाण लागला त्यांना. आणि नंतर बाणगंगा आहे, तिथं पण शिवपिंड आहे तिथं समुद्रामध्ये. त्यानंतर राम मंदिर आहे, नंतर गीता मंदिर आहे. तर असे प्रेक्षणीय स्थळं म्हणजे आहेत तिकडे बघण्यासारखी. तर ते जाऊनही आम्ही बघितले, ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते. तर सकाळी परत आम्ही अहिल्याबाई होळकरांचं जे सोमनाथचं मंदिर होतं, जुनं सोमनाथ मंदिर, तिकडचं दर्शन घेतलं. खूप छान वाटलं. 2दा आमचं दर्शन झालं आणि छान असं मनसोक्त आम्ही भगवान शंकराच्या पिंडीचं दर्शन घेतलं. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना ओम नमः शिवाय. बम बम भोले.